हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई कारागृह शिपाई पदासाठी एकूण जागा किती होत्या, तसंच मैदानी चाचणीचा कट ऑफ किती लागेल याचा अंदाज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. आणि जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर या अंदाजित कट ऑफची PDF आपले टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं उपलब्ध आहे. म्हणून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. बघा, कारागृह शिपाई दक्षिण विभाग मुंबई या ठिकाणी एकूण जागा होत्या 717. याच्यापैकी कास्टनुसार जर जागा बघितल्या तर SC साठी 99 जागा होत्या. या SC 99 जागापैकी या ठिकाणी 27 जागा या सर्वसाधारणला होत्या, 30 जागा या महिलांसाठी होत्या. त्याच्यानंतर ST साठी टोटल जागा या 56 होत्या. याच्यापैकी सर्वसाधारण 15 आणि महिलांना 17 होत्या. त्याच्यानंतर VJA, तर या VJA साठी टोटल जागा होत्या 25. याच्यापैकी 6 सर्वसाधारणला आणि महिलांसाठी 8 जागा होत्या. NTB साठी टोटल जागा 19, सर्वसाधारणला 5 तर महिलांना 6. NTC साठी टोटल जागा 26, सर्वसाधारणला 7 महिलांना 8. NTD टोटल जागा 16, सर्वसाधारणला 4 महिलांना 5. SBC टोटल जागा 12, त्याच्यापैकी सर्वसाधारणला 2 आणि महिलांना 4. OBC टोटल जागा 133. या 133 OBC पैकी OBC सर्वसाधारण 36, OBC महिला 40. SEBC नवीन मराठा आरक्षण म्हणू शकता किंवा या ठिकाणी आपण याला सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास असं आपण म्हणतो. तर एकूण जागा या SEBC ला 72, सर्वसाधारण 19, SEBC महिला 22. EWS सेम, सर्वसाधारण 72, EWS टोटल या ठिकाणी 72 जागा होत्या, सर्वसाधारणला 19, EWS महिला 22. ओपनला टोटल 187 जागा, सर्वसाधारण 54, महिला 55. तर अशा पद्धतीनं सर्वसाधारण सर्वांच्या मिळून 194 जागा, महिलांसाठी टोटल 217 जागा. तसं फॉर्म किती आले होते काय नाही याच्याबद्दल व्हिडिओ आपण त्या ठिकाणी एप्रिल महिन्यातच टाकलेला आहे. वाटलं तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तिथं जाऊन तुम्ही एका जागेसाठी प्रमाण किती होतं हे पण असणारं पाहू शकता. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. चला आता कट ऑफ पाहूयात. पण कट ऑफ पाहण्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण असे अपडेट्स फक्त तुम्हाला आपल्या समर्थ अकॅडमी भंडारा या असणाऱ्या चॅनलवर पाहायला भेटत असतात. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ असणारा जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. लवकरच ऑफिशियल कटाव येत आहे, पण त्या अगोदर आपण अंदाज सांगत आहोत. आणि जे जास्त ज्ञानी लोक आहेत त्यांच्यासाठी हा आपला व्हिडिओ नाही आहे. मी परत एक डिस्क्लेमर सांगून देतो की हा माझा अंदाज आहे. त्या ठिकाणी बाकी सर्व असणाऱ्या कारागृहाचा विचार करून इथं आलेले फॉर्म बघून मी हा असणारा अंदाज मांडत आहे. त्याच्यामुळं कोणी जास्त कमेंट बॉक्समध्ये ज्ञान पाजळायची गरज नाही. तुला नसल बघायचा व्हिडिओ बंद कर आणि पहिली फुर्सत में निकल. आलं लक्षात? त्याच्यामुळं माझा अंदाज आहे आणि जवळपास 90% अंदाज हे माझे खरे ठरलेत. वाटलंच तर त्या ठिकाणी तुम्ही असणारं व्हिडिओची जे लिस्ट आहे त्याच्यामधले बरेचसे असणारे व्हिडिओ पाहून त्या जिल्ह्याच्या असणारे लिस्ट चेक करू शकता. फक्त तर बघा, या ठिकाणी सुरुवातीला आपण मुंबई कारागृह पोलीस शिपाई भरती अंदाजित कट ऑफ आहे हा ग्राउंडचा, मैदानी चाचणीचा. तर किती लागू शकतो पाहूयात. ओपनचा जनरलचा कट ऑफ हा माझ्या हिशोबानं 42 ते 44 या दरम्यान असू शकतो. ओपन वुमन सर्वसाधारण, ओपन महिलांचा सर्वसाधारणचा 38 ते 40 असणारा लागू शकतो महिलांचा. OBC सर्वसाधारण 40 ते 42 इतका लागू शकतो. OBC महिलांचा 36 ते 38 एवढा लागू शकतो. पुढची कॅटेगरी SC कॅटेगरी. SC जनरलचा कट ऑफ 34 ते 36 इतका लागू शकतो. SC महिला 32 ते 34 इतका लागू शकतो. त्याच्यानंतर पुढच्या कॅटेगरी पाहूयात.
पण त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण असे अपडेट्स नेहमी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला भेटत असतात. म्हणून सोबतचा बेल आयकॉन पण दाबा. एसटी कॅटेगरी पाहूयात. एसटी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे जनरलचा तो असणारा या ठिकाणी 32 ते 34 इतका लागू शकतो. एसटी महिला 30 ते 32 इतका लागू शकतो. ईडब्ल्यूएस जनरल 31 ते 34, ईडब्ल्यूएस महिला 26 ते 28 इतका लागू शकतो. व्हीजेए जनरल 39 ते 41 इतका लागू शकतो. व्हीजेए महिला 35 ते 37 इतका लागू शकतो. एनटीबी जनरल 37 ते 39 इतका लागू शकतो. एनटीबी महिला 33 ते 36 या दरम्यान लागू शकतो. एनटीसी जनरल 40 ते 42, एनटीसी महिला 34 ते 37 या दरम्यान लागू शकतो. पुढच्या कॅटेगरी पाहूयात, पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवनवीन अपडेट्स लवकरात लवकर तुमच्या समोर पोहोचतील. पाहूयात पुढच्या कॅटेगरी. एनटीडी जनरल 40 ते 42 इतका लागू शकतो आणि एनटीडी महिला 35 ते 38 इतका लागू शकतो. एसबीसी जनरल 36 ते 39 इतका लागू शकतो. एसबीसी महिला 32 ते 35 इतका लागू शकतो. शेवटची कॅटेगरी एसईबीसी. एसईबीसी जनरल 39 ते 41 इतका लागू शकतो. एसईबीसी महिला हा 34 ते 37 इतका लागू शकतो. याच्यामध्ये जास्तीत जास्त एखादी मार्काचा फरक पडू शकतो, त्याच्या व्यतिरिक्त काही होणार नाही. एवढ्याच दरम्यान हा असणारा कट ऑफ असेल. याची PDF असणारी आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्सद्वारे कळवा. त्याचबरोबर काही शंका असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला या ठिकाणी देतो. त्या व्हॉट्सअपवर मला व्हॉट्सअप करायचं आहे, कॉल करून काही फायदा नाही. त्याच्यामुळे व्हॉट्सअप करा. नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. नंबर आहे 8010904800. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. याच्यावर तुमच्या काही शंका असतील तर विचारा. नक्कीच असणारं तुमच्या शंकाचं समाधान करू. जाता जाता सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर.